आई वडिलांची सेवा करा। एकदा का आयुष्यामधून आई निघून गेली की मग त्या आईची किंमत कळते। एकदा का आयुष्यामधून बाप निघून गेला ना गड्या, मग त्या बापाची किंमत कळते। प्रत्येकाने आपला बाप डोळ्यासमोर आणा। बघा आपल्या बापाने आपल्यासाठी काय काय केलेलं असतं, आणि जेव्हा तोच बाप आयुष्यामधून निघून जातो तेव्हा त्या बापाला कितीही आवाज दिला तरी तो बाप कधीच परत येत नाही। आमच्या दादांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ होता। कधी दादांनी आयुष्यात कोणाला दुखवलं नाही, काही केलं नाही, पण आज ते दादा तुमच्या आमच्यामध्ये राहिले नाहीत। घरच्यांना प्रत्येक वेळेस भास होत असेल, पोरी चहाचा टाइम झालाय, बरं चहा घेऊन ये। बाई मी तर विसरलेच, कारण दादा आता या जगातच राहिले नाहीत। असं कर बरं, तसं कर बरं, असं म्हणणाऱ्या बाप आता या आयुष्यामधून निघून गेला। कारण कितीही म्हातारा बाप असू द्या, पण असणं फार महत्त्वाचं असतं। एकदा का आयुष्यामधून बाप निघून गेला ना गड्या, मग त्या बापाची किंमत कळते। मुलीचं माहेर तिथपर्यंतच आहे जिथपर्यंत तिच्या आयुष्यातला बाप जिवंत आहे ना, तिथपर्यंतच मुलीचं आयुष्य आहे। एकदा का आयुष्यामधला बाप निघून गेला की मग त्या बापाची किंमत आपल्याला कळत असते। किती बाप आपल्यासाठी कष्ट करतो। अहो एक वेळचा तो बाप चांगले कपडे घालत नाही, पण आपल्याला चांगले कपडे घालायला देतो, तो बाप असतो। पण तो बाप कधीच कोणाला कळाला नाही। प्रत्येक जाणाऱ्या येणाऱ्याला घराचा कळसच दिसतो, पण घराचा पाया मात्र कधीच कोणाला दिसत नाही। दिवाळी असू द्या, कुठलाही सण असू द्या, तो बाप सगळ्यांना कपडे घेतो, सगळ्यांना नवीन वस्त्र घेतो, पण स्वतः मात्र फाटके कपडे घालून फिरणारा बाप असतो। पण तो बाप कधीच कोणाला बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुवानी वाढवणी, आपुली कुवानी वाढवणी, आपुली गरवानी वाढवणी, आपुली गरवानी वाढवणी, वाढवणी। बाप हा बाप असतो। बघा छोटंसं कुटुंब होतं, दोघं नवरा बायकोच राहायचे। आता बापाला खूप आनंद वाटला की बाबा मला मुलगा झालेला आहे, मुलगा झालेला आहे, म्हणून बाप दवाखान्यामध्ये आलेला होता। डॉक्टर आले, डॉक्टरांनी सांगितलं एकतर लेकरू वाचू शकेल, नाहीतर आई। आई बोलायला लागली, डॉक्टर डॉक्टर साहेब मी तर हे जग पाहिलेलं आहे, पण माझ्या लेकराने अजून हे जग पाहिलं नाही। मला प्रत्येक सुख मिळालेलं आहे, पण माझ्या लेकराला कुठलंच सुख मिळालेलं नाही, म्हणून माझा जीव गेला तरी हरकेल, पण माझ्या लेकराला काही झालं नाही पाहिजे। म्हणून त्या आईचा मृत्यू झाला, पण तरी सुद्धा तो बाप खचला नाही। तरी सुद्धा त्या बापाला कुठल्याही प्रकारचं दुःख झालं नाही। असा असणारा तो बाप होता। बापाने लेकराला घेतलं, रडत रडत बाप घरी आला। बापाला वाटलं आई तर निघून गेलेली, पण आईची कमतरता लेकराला कधीच भासली नाही पाहिजे, याच्याकरता प्रत्येक वेळेस
मी धडपडत राहील. बापाने निश्चय केला. बघता बघता दुसरा दिवस उजेडला. जसा दुसरा दिवस उजेडला तसं महाराज त्या बापाची नोकरी सुद्धा निघून गेली. काय करावं, एकतर आयुष्यामधून बायको निघून गेली, आता माझी नोकरी सुद्धा निघून गेली. काय करावं, बाप गोंधळून गेला. बाप विचार करायला लागला. पण तरी सुद्धा त्या बापाने हार मानली नाही. अहो बाप आहे आणि तो बाप आपल्या लेकरासाठी लोकांच्या घरी कामाला जातोय. कोणाच्या घरी झाडून काढतोय तर कोणाच्या घरी फरशी पुसतोय. लेकराची आई निघून गेलेली, पण तरी सुद्धा आईची कमतरता त्या बापाला कधीच भासली नाही पाहिजे लेकराला. म्हणून तो बाप सतत धडपडत राहिला. बघता बघता लेकरूही मोठं झालं. त्याचा पहिला नंबर आला शाळेमध्ये. पहिला नंबर आल्याच्या नंतर शाळेतल्या सरांचा फोन आला, दादा तुमचा पहिला नंबर आलेला आहे. तुम्ही व तुमची पत्नी दोघेही सत्कारासाठी शाळेत या, सत्कार ठेवलेला आहे. असं म्हटल्याबरोबर बापाच्या हातून मोबाईल खाली पडला. त्या बापानं त्या बायकोच्या फोटोकडे पाहिलं. जोर जोरात रडायला लागला. अगं बघ ना, तू नव्हतीस, तू जर असतीस तर तुला किती अभिमान वाटला असता की शाळेमधून माझा मुलगा पहिला आलाय. अगं तू स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाहीस. डॉक्टरांना एका शब्दात म्हटलीस, डॉक्टर साहेब माझा जीव गेला तरी हरकत नाही, पण माझा मुलगा वाचला पाहिजे. तुला किती आनंद झाला असता. असं म्हणून तो बाप सत्कारा करता शाळेमध्ये गेला. बापाचा सुंदर असा सत्कार झाला आणि आजूबाजूचे छोटे छोटे मुलं म्हणायला लागले, अरे हे तुझे पप्पा आहेत का? अरे हे तर आमच्या घरी काम करायला येतात. तुला माहिती आहे एकदा काय झालं, माझ्या पप्पांचा बूट खराब झाला आणि म्हणून याच माणसाने तो बूट साफ केलेला होता आणि तुझे हे पप्पा कसे काय असू शकतात. म्हणून प्रत्येक जण त्याला टोचून बोलायला लागलं. पण तरी सुद्धा त्याने ते बोल मनावर घेतले नाहीत. तो तसाच घरी आला. घरी आल्याच्या नंतर तो आपल्या बापाशी बोलायला लागला, तुम्ही का आलात शाळेत? आज तुमच्यामुळं माझी मान खाली गेली. सगळे मला बोलायला लागले, हा तुझा बाप आहे, हे तुझे वडील आहे. अरे हा तर आमच्या घरी कामाला येतो, याने तर माझ्या वडिलांचा बूट साफ केलेला आहे. अरे हे काय काय काम करत नाहीत आणि हा तुझा बाप कसा असू शकतो. त्याच्यामुळं मी निश्चय करतो, आजपासून तू माझा बाप नाहीस आणि मी तुझा मुलगा नाही. त्याने बॅग भरली आणि निघून गेला. बाप मात्र बायकोच्या फोटोकडे बघून जोर जोरात रडायला लागला. बघ ना, जेव्हा मुलगा जन्मला तेव्हा तूही मला सोडून गेलीस, पण तरी मी खचलो नाही ग. माझी ड्युटी सुद्धा गेली, नोकरी सुद्धा गेली. अगं नौकर म्हणून मी लोकांच्या घरी काम केलं आणि आज त्याच मुलाला माझी लाज वाटायला लागली. तूही सोडून गेलीस, पण जो मुलगा तुला प्रिय होता तो मुलगा सुद्धा आज मला सोडून गेला ग. म्हणून बाप जोर जोरामध्ये रडायला लागला. बघता बघता तोही मोठा झाला, त्यालाही नोकरी लागली. त्याने लग्न केलं. बापाला समजलं. बापाला वाटलं आपण आपल्या मुलाला भेटण्याकरता गेलं पाहिजे. आता काय राहिलंय असा विचार बापाने केला. म्हणून बाप मुलाचा पत्ता काढत काढत त्या ठिकाणी मुलाच्या दारासमोर येऊन उभा राहिला. बापाने बेल वाजवली. एक स्त्री आतमधून आली आणि बोलायला लागली, भंगारवाले बाबा तुमचं इथं काय काम आहे? आमच्याकडे भंगार शिल्लक नाही. बापाच्या काळजाला ठेस लागली. बापाला वाटलं आत्तापर्यंत
ज्या मुलासाठी भंगार गोळा केलं, आतापर्यंत ज्या मुलासाठी कष्ट केले, आज त्याची बायको मला भंगारवाले बाबा म्हणते, माझी काय किंमत राहिली. बापाला वाटलं काही का असना, पण मुलाला भेटल्याशिवाय आपण इथून जायचं नाही. बाप म्हणायला लागला, ताई तुमचा पती कुठं गेला. असं म्हटल्याबरोबर तो मागून आला. तो बोलायला लागला, काय रे म्हाताऱ्या, मी जेव्हा लहान होतो तेव्हाच मी तुझ्याशी संबंध तोडलेला होता आणि परत तू माझ्या दाराला आलात, काय काम आहे. बापाचा एक हात त्या उंबरठ्यावर होता, दरवाजाला धरलेला होता, आणि दुसऱ्या हातामध्ये बापाच्या पिशवी होती गड्या. बापाचा हात थरथर कापत होता, पाय थरथर कापत होते. बापाने दरवाजाला हात लावलेला होता. त्या मुलाने कुठलाही विचार नाही केला. कुठलाही विचार न करता धाडकून दरवाजा लावला. तसं बापाच्या बोटातून रक्त व्हायला लागलं. बाप त्या हाताकडे बघून जोर जोरात रडायला लागला. त्याच ठिकाणी बाप चक्कर येऊन पडला. गणगळत गणगळत पायरीवरून खाली आला. ज्या हातामध्ये बापाने सामान आणलेलं होतं ते त्याच ठिकाणी बापाने ठेवलं. घरी आला. घरी येऊन एक वही घेतली, एक पेज घेतलं आणि त्याच्यावर बापाने सगळं काही लिहिलं. आता अंतविधी करण्याकरता प्रत्येकाला यावंच लागतं, म्हणून त्या ठिकाणी तो मुलगा आला. आल्याच्या नंतर तो सगळीकडे पाहतोय, पण बाप काही कुठं दिसत नाही. मुलगा आला. मुलगा आल्याच्या नंतर त्याने पाहिलं, एक पेन आणि एक वही ती बाजेवरती ठेवलेली. ती वही उघडली, पान पलटलं आणि तो वाचू लागला. बापाने लिहिलेलं, बापाच्या भावना बापाने त्या ठिकाणी लिहिलेल्या होत्या. मुलगा वाचू लागला. बाळा, तू ज्या वेळेस जन्मलास ना त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं आई तरी वाचेल, नाहीतर मुलगा तरी वाचेल. पण बाळा, तुझ्या आईचा तुझ्यावरती एवढा जीव होता. आईने सांगितलं, डॉक्टर साहेब मी मेलो ना तरी काही नाही, पण डॉक्टर साहेब ऐका ना, माझ्या मुलाला मात्र वाचवा. पहिलं दुःख म्हणजे बाळा, तुझी आई निघून गेली रे. बाळा, आई तर निघून गेली, पण बाळा तू जन्मल्यावर तुला डोळा नव्हता रे डोळा. मी माझ्या डोळ्याची पर्वा केली नाही. बाळा, माझा डोळा काढला आणि तुला बसवला रे. बाळा, तुला घरी घेऊन आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी माझी ड्युटी सुद्धा निघून गेली रे. काय करावं, काय खावं, तुझा कसा सांभाळ करावा हे मला कळत नव्हतं. पण तरी सुद्धा बाळा मी लोकांच्या घरी काम केलं. तुला आईची कमतरता कधी भासू दिली नाही. पण बाळा तुला समजलं नाही, तू मला सोडवून गेलास. तो मुलगा जोर जोरात रडायला लागला. बाबा, ओ बाबा, एकदाच परत या ना. बाबा बघा ना, जेव्हा आई नव्हती तेव्हा तुम्ही आईची जागा घेतली. बाबा, ओ बाबा, मी जेवत नव्हतो तर तुम्ही मला म्हणायचा, बाळा एक घास माझा, एक घास तुझ्या मेलेल्या आईचा आणि एक घास तुझा. बाबा असं मला कोण भरवणार हो. बाबा एकदाच उठा ना. बाबा एकदाच उठून मला बाळा म्हणून मिठी मारा ना. परत तो कितीही रडू लागला, पण त्याचा गेलेला बाप कधीच परत आला नाही. पण तो बाप कधीच कोणाला समजला नाही. एकदा निघून गेल्याच्या नंतर आपण कितीही बाप बाप करा, तो बाप कधीच येत नसतो गड्या. आता आमचे दादाच बघा ना, आज दादा तुमच्या माझ्यामधून निघून गेलेत. आपण दादाला कितीही बोलवलं, ओ दादा तुम्ही एकदाच परत या ना. बाबा भलेही तुम्ही आम्हाला फुलं तोडून देऊ नका, पण दादा तुम्ही एकदाच परत येऊन आमच्या सगळ्यांशी बोला ना. कितीही शोधलं तरी आता आमचे दादा परत कधी गेले. बाबा बाबा
आपल्याला सोडून गेलेले. आपण आता कितीही दादा दादा म्हटलं ना तरी दादा परत येणार नाही. दिवाळी आली की पोरींना दादाचा फोन असायचा, ए तायडे तू येते की मी येऊ तुला घ्यायला. पण आता प्रत्येक दिवाळीला भास होणार, बाई दादा आता फोन करणार आहे, दादाचा फोन आल्याशिवाय मी जाणारच नाही. बाई मी विसरलेच, दादा आता या जगातच राहिले नाही. प्रत्येक वेळेस भास होईल. सासरहून दमून माहेराला आलं आणि आतमध्ये आलं की पहिल्यांदा मुलगी दादा म्हणायची. पण दादा म्हटल्यावर दादा कुठं दिसना. दादा दादा कुठे आहे तू? तुम्ही दादा तुम्ही मागच्या रूम मध्ये आहेत का? बाई मी विसरलेच, दादा आता या जगातच राहिले नाही. कितीही आपण दादांना आवाज दिला तरी आपले दादा परत कधीच येणार नाही. दादा अशा ठिकाणी गेलेत, आपण कितीही बोलवा काहीही करा, पण आता एकदा गेलेले दादा परत आपल्याला कधीच भेटणार नाही. अशा ठिकाणी दादा गेलेत. तो बाप जो कष्ट करतो तो बाप आपल्याला कधीच समजला नाही. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी, आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी. पण दुर्लक्षित बापाच्या व्यथा कुणी तरी जाणी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी, आई तव्यावरची भाकरी, बाप तव्यावरचा पातीला, भाकर करपू नये म्हणून चटके काय माझा पिता, भाकर करपू नये म्हणून चटके खाई माझा पिता. वेदना किती जरी झाल्या तो कुणाला सांगत नाही, गरजा कुटुंबाच्या तो पूर्ण करत राही. दुःख लपवून हासतो वरवरुनी, बाप माझा वेदनांचा धनी. बायकोला जरीची साडी, मुलांना नवे कपडे, स्वतःच्या अंगावरती फाटकी बनेल घालून फिरतो. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. आई मायेचा सागर, बाप सागराचा किनारा, शब्दरूपी लाटांचा त्या किनाऱ्यालाच मारा. आई मायेचा सागर, बाप सागराचा किनारा, पण शब्दरूपी लाटांचा त्या किनाऱ्यालाच मारा. मुलाच्या भविष्यासाठी दिनरात धडपडतो, मुलीच्या लग्नामध्ये तो धुमसून धुमसून रडतो. मुलगी त्याची लाडाची चांदणी, बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी. आई म्हणजे रुक्मिणी माता, बापात विठ्ठल पहावा. या दोन दैवता पोटी मी पुन्हा जन्म घ्यावा. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. बघा, दादांनी आयुष्यभर खूप कष्ट केले, पण बघा ना
कष्टाने केली आयुष्याची सुरुवात, सर्वांवर फिरवला मायेचा हात, पण सुख जवळ येताच काळाने फिरवली पाठ, जन्मोजन्मी पाहू आम्ही तुमची दादा वाट. कारण एवढे प्रेमळ स्वभावाचे आमचे दादा होते, पण आज दादा आमच्यामध्ये राहिले नाहीत. असा माणूस होऊन गेला ज्याने आयुष्यामध्ये कधीच कोणाला दुखवलं नाही. प्रत्येक माणसाला परका जरी असला तरी तो आपलाच आहे असा म्हणणारा माणूस आज या जगामध्ये राहिला नाही. पण जन्मोजन्मी दादा आम्ही तुमची वाट पाहू. पांडुरंग परमात्म्याचरणी एवढीच प्रार्थना करते, देवा दादांची जी वाटचाल आहे ती चांगली होऊ दे, त्यांचा उद्धार होऊ दे, त्यांना मुक्ती मिळू दे, हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. असो झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करते. माझ्या वाणीला पूर्ण विराम देते. जर काही योग्य वाटलं असेल तर गुरुवर्य रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या आशीर्वादानं आलं असेल, कपिलेश्वर भगवंताच्या आशीर्वादानं आलं असेल, आणि जर काही अयोग्य वाटलं असेल तर हे माझ्या बुद्धीचे दोष असतील. सर्वच मंडळी असतील, आमचे अनिरुद्ध महाराज असतील, खास भेटी करता आलेले आहेत माझ्या, आमच्या अश्विनीताई असतील, आमचे सर्वच महाराज असतील, सुरेश अण्णा टाक असतील, हे सुद्धा कीर्तन श्रवण करण्याकरता आलेले आहेत. आमच्या दादांची सर्वच मुले असतील, विनेकरी बाबा असतील, साऊंड सिस्टीमवाले दादा असतील, मृदंगाचार्य महाराज असतील, आमचे मोगरे सर असतील, गिराम महाराज असतील, आमचे वाघमारे महाराज असतील, आमचे महाराज असतील, सर्वच महाराज मंडळी असतील बरं का. चॅनलवाले दादा असतील, हे सुद्धा कुठंही शूटिंग करण्याकरता असतात, त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. प्रेमळ असा दादांचा सुद्धा स्वभाव आहे. आमच्या देशमुख ताई असतील, आमच्या वर्षाताई असतील, आमच्या सर्वच ताई असतील बरं का. जर चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर क्षमा असावी. सगळेच मंडळी असतील, ज्ञानानं सुद्धा आणि वयानं सुद्धा सगळे मंडळी माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत. तुमच्यासमोर मी खूप छोटी आहे, त्याच्यामुळं तुमची मुलगी म्हणून जर काही चुकलंच असेल तर तुमचीच मुलगी म्हणून क्षमा करा. ज्ञानेश्वर